शहराच्या चमचमणाऱ्या रस्त्यांच्या आणि विशाल गगनचुंबी इमारतींच्या सावलीत सूर्याची किरणं फारशी पोहोचू शकत नव्हती. अशी एक वेगळीच दुनिया होती. त्या दुनियेत राहणाऱ्यांसाठी जगणं म्हणजे नाही तर दररोज थोडं थोडं मळणं आणि पुन्हा उभं राहणं होतं. त्या शहराच्या फार प्रसिद्ध आणि महागड्या हॉटेलच्या स्वयंपाकघराच्या मागे काळा धूर साचलेले जेवण, वास आणि घाणेरड्या पाण्याचा ओलावा कायम जाणवणाऱ्या जागेवर धीरज नावाचा एक तरुण भांडी घासत होता. तो फक्त भांडी घासत नव्हता, जणू काही आपल्या नशिबावर कोरलेल्या ओळी मिटवत होता. साबण आणि लोखंडी जाळीने घासून स्वच्छ करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. धीरज वयाने फार मोठा नव्हता, पण त्याच्या चेहऱ्यावर आधीच पडलेल्या सुरकुत्या आणि डोळ्याखालील काळी वर्तुळं सगळं काही सांगत होती की आयुष्याने त्याच्यावर असे काही अत्याचार केले होते जे दगडालाही मेणासारखे वितळवतील. तो रोज सकाळी सूर्य उगवण्याच्या आधी त्या कोंदट दमछाक करणाऱ्या स्वयंपाकघरात यायचा आणि रात्री उशिरापर्यंत शहर झोपल्यावरच थकलेल्या पायांनी आणि सुजलेल्या हातांनी बाहेर पडायचा. त्याचे हात जे कधी लेखणी आणि पुस्तक धरायला बनले होते ते आता दिवसभर तेलकट भांडी उकळत्या पाण्यात बुडून खूप जखमी आणि संवेदनाहीन झाले होते. हातावर ठिकठिकाणी खोल जखमा होत्या. त्या जखमातून रक्त ओघळत असे आणि साबणाचे पाणी पडल्यावर अगदी मीठ चोळल्यासारखी जळजळ होत असायची. पण धीरज त्या वेदनेकडे दुर्लक्ष करत होता, कारण त्याच्या मनात सतत घरी बसलेल्या त्याच्या आईचं चित्र उभं राहत होतं. दम्याने त्रस्त असलेली त्याची आई खोकल्याच्या तीव्र झटक्यामध्येही आपल्या मुलाची वाट बघत असे. आणि त्याची लहान बहीण, जिने शाळेची फी न भरल्यामुळे शाळा सोडावी लागली होती, ती आता घरी बसून शिवणकाम आणि कढई करून आईला मदत करत होती. धीरजचे वडील बराच काळ आधीच या जगातून निघून गेले होते आणि तेव्हापासून घराची सगळी जबाबदारी या तरुणाच्या नाजूक खांद्यावर आली होती. त्याचे वडील अर्जुन मंडलिक खूप प्रामाणिक, सरळ आणि नीट माणूस होते. आयुष्यात त्यांनी कधीच आपली प्रामाणिकपणा कमी केली नाही. मरायला लागल्याने त्यांनी धीरजचा हात घट्ट धरून एकच सांगितलं, बेटा, भूक सहन कर, गरिबी सहन कर, पण कधीच कोणाचा हक्क नको चोरायचा, कारण दुसऱ्यांचा हक्क खाणं माणसाला आतून नष्ट करतं. हॉटेलचा मालक मात्र अगदी कठोर, उद्धट आणि शिवीगाळ करणारा होता. थोडीशी चूक झाली तर कर्मचाऱ्यांना सगळ्यांसमोर अपमानित करायचा. धीरज त्याचा नेहमीच निशाणा होत असायचा, कारण तो सगळं शांतपणे सहन करायचा आणि कधीच उत्तर द्यायचा नाही. त्या दिवशी हॉटेलमध्ये खूप गर्दी होती. कदाचित कुठल्या मोठ्या पार्टीमुळे किंवा सणासुदीच्या दिवशी भांड्यांचे ढीग अजून संपलेला नव्हता. धीरजची कंबर दुखू लागली होती. भुकेमुळे डोळ्यासमोर अंधार येऊ लागला होता, कारण सकाळपासून त्याने फक्त एक भाकरी खाल्ली होती. तरी तो थांबू शकत नव्हता. त्याला ठाऊक होतं की जर थोडंसं आळस दाखवला तर नोकरी जाईल, आणि नोकरी गेली तर घरात औषधं कसं आणणार आईची. रात्रीचे जवळपास 2 वाजले होते तेव्हा शेवटचा ग्राहकही निघून गेला होता. हॉटेलचे दिवे मंद झाले होते. धीरज आणि त्याचे सहकारी अमित स्वयंपाकघर साफ करत होते. अमित थोडा हुशार आणि दुनियादारी जाणणारा होता. तो अनेकदा धीरजला म्हणायचा, फक्त प्रामाणिक राहून पोट भरणार नाही रे, या जगात जगायचं असेल तर थोडा हात साफ करायला शिकायला हवा. पण धीरज नेहमी हसून त्याची गोष्ट टाळायचा, कारण त्याला देवाची भीती होती. आई वडिलांची शिकवण होती त्याच्या मनात खोलवर रुजलेली होती. साफसफाई झाल्यानंतर सुपरवायझरने धीरजला सांगितलं की मागच्या दरवाजाजवळ ठेवलेला कचऱ्याचा मोठा ड्रम बाहेरच्या गल्लीमधील कचराकुंडीत टाकावा. हे दमलेले शरीर घेऊन धीरजने तो जड ड्रम हातात उचलला. वेदना झाली तरी त्याने हार मानली नाही. तो ड्रम ओढत मागच्या दरवाजाने बाहेर निघाला. धीरज जड कचऱ्याचा ड्रम ओढत हॉटेलच्या मागच्या बाजूने बाहेर आला. बाहेर गल्लीत घनदाट अंधार पसरलेला होता. रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता. सगळीकडे स्मशानासारखी शांतता होती. कुठेतरी दूर कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज त्या शांततेत तिला आणखी भयानक बनवत होता. थंड हवा धीरजच्या फाटलेल्या शर्टमधून त्याच्या अंगाला टोचत होती आणि थकलेले शरीर त्या गारव्याने थरथरत होतं. तो मोठ्या कचराकुंडीजवळ पोहोचला आणि ड्रम उचलून त्यातील सगळा कचरा कचराकुंडीत टाकू लागला. हॉटेलमध्ये सडलेलं अन्न, हाडं, कागद, प्लास्टिक सगळं आत कोसळत. तसंच कचऱ्याबरोबर एक रंगीत मध्यम आकाराची चमकदार लेदरची बॅग बाहेर पडली आणि जमिनीवर पडली. धीरज थोडंसं थांबला. त्याच्या नजर ती बॅगवर थांबली. तो आजूबाजूला पाहू लागला. संपूर्ण गल्ली ओस पडलेली होती. ना कोणी पाहणारा, ना कोणी ऐकणारा. हळूच तो पुढे सरकला आणि बॅग उचकली. ती अपेक्षेपेक्षा खूप जड होती. धीरजचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्या बॅगेत नेमकं काय आहे हा प्रश्न त्याच्या मनात फिरू लागला. बॅगेची बनावट पाहून तो म्हणाला, ही बॅग नक्कीच कोणी एखाद्या श्रीमंत माणसाचीच असेल. आणि आता स्पष्ट झालं, ती एखाद्या जोरदार श्रीमंत माणसाचीच बॅग आहे. थरथरत्या हाताने धीरजने बॅगची झीप उघडली आणि त्या क्षणी निळसर पांढऱ्या प्रकाशात अंधेरी गल्ली चमकून गेली. बॅगमध्ये हिऱ्यांचे दागिने, सोन्याचे बिस्किटे आणि मौल्यवान दगडं भरून ठेवलेली होती. धीरजचे डोळे मोठे झाले. त्याचा श्वास थोडा थांबला. एवढी संपत्ती त्याने आयुष्यात कधी बघितली नव्हती. ही संपत्ती लाखोची नव्हे, कोट्यावधींची नव्हे, तर कदाचित अब्जावधींची होती. त्याचे हात थरथरू लागले आणि बॅग हातातून खाली पडली. ती बॅग कशी सावरली तीच तो क्षण होता.
तिथे माणसाचं मन धडधडू लागतं आणि आयु पोल पोल गगा दरवाजा उघडला. धीरजच्या डोळ्यासमोर आईचं थोडं थरथरतं असं चेहरा दिसला. डॉक्टरांनी सांगितले की ऑपरेशन करावं लागेल, पण पैसे नव्हते म्हणून उपचार थांबले होते आईचे. आणि आईच्या श्वासोश्वासाच्या समस्या सुरू झाल्या होत्या. त्याला आठवलं ती त्याची बहीण. तिला घरी बसून शाळेत जाऊ शकत नव्हती ती, आणि ती खूप दुःखी होती. तुटलेलं घर, वाढलेलं कर्ज, कर्जदार जो दरवाजाजवळ येऊन ओरडायचा, हे सगळं त्याला असं वाटायला लागलं होतं की ही मालमत्ता त्याच्या सगळ्या समस्यावर त्वरित मिटवू शकेल. तो शहरात निघून जाईल, आईचं चांगलं उपचार करू शकेल, बहिणीला शाळेत पाठवू शकेल आणि आनंदाने जीवन जगू शकेल. तो या विचारात पूर्णपणे बुडलेला असताना अचानक कुणीतरी मागून समोर आलं. आवाज आला. धीरज घाबरला. तो आवाज अमितचा होता. अमित त्याच्या मागे आला होता. पाहिला की धीरज इतका उशीर का करत आहे यायला. अमितने बॅगकडे पाहिलं आणि जीप उघडलेली पाहताच त्याचे पण डोळे आश्चर्य आणि लालसेने मोठे झाले. तो धीरजकडे धावत आला. बॅग हाताने चाचपली आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, धीरज, ही हिरे खरे आहेत. आपली तर लॉटरी लागली आहे. त्याचा श्वास वेगाने सुरू झाला. आता आपल्याला कोणाची भांडी घासावी धुवावी लागणार नाही. त्या खडूस मालकाच्या शिवाय ऐकावं लागणार नाही. ही बॅग पटकन लपवू, इथून निघू जाऊया. कुणालाही काही कळणार नाही. आपण अर्ध माल वाटून घेऊ आणि कायमसाठी या शहराला रामराम ठोकू. मी धीरजच्या खांद्याला धरून त्याला समजावू लागलो. बघ, ही बॅग कचऱ्यात पडलेली होती, म्हणजे मालकाने ती हरवलेली त्याच्याकडून होती. त्याला कधीच कळणार नाही की ती कुठे गेली आहे. आता ही आपलीच झाली ही बॅग. हा देवाचा आशीर्वाद आहे. तुझी आई मरत चालली आहे. तिला औषधं पाहिजे आहेत. धीरजची बॅग तिचा जीव वाचवू शकते. असं संधी वारंवार मिळणार नाही. धीरजचं मन आणि मेंदू जणू युद्धात होते. एका बाजूला अमितचे शब्द तर दुसऱ्या बाजूला अंतरात्मा. अमित पुढे झुकून म्हणाला, जर तुला घाबरायचं असेल तर बॅग मला दे सगळी. मी सगळं सांभाळतो. अमितने बॅग ओढण्याचा प्रयत्न केला, पण धीरजने ती बॅग जोरात धरली आणि छातीशी घट्ट पकडली. त्यावेळी त्याच्या डोळ्यासमोर वडिलांचा कमजोर पण तेजस्वी चेहरा उभा राहिला. मरण्याआधी ते त्याचा हात धरून म्हणाले होते, बेटा, मी तुला संपत्ती देत नाही, पण इज्जत देतो. ही इज्जत कधीही गमावू नकोस. हराम पैशातून घेतलेल्या औषधं कधीच आरोग्य देत नाहीत. हे शब्द धीरजच्या अंगात नवी ताकद ओतून गेले. त्याने अमितला बाजूला ढकलला आणि ठाम आवाजात म्हणाला, नाही अमित, हे आपलं नाही आणि तुझंही नाही आणि माझंही नाही. ही कुणाचं तरी अमानत आहे. धीरजचे शब्द ऐकताच अमितचा चेहरा एका क्षणात बदलला. आतापर्यंत ज्या डोळ्यात सोन्याची आणि हिरांची चमक आलेली होती, तेच डोळे आता चिडचिड, राग आणि भीतीने भरले होते. तू वेडा झालायस का धीरज? आम्ही जवळजवळ ओरडत म्हणालो. अशी संधी आयुष्यात एकदाच मिळते. आज जर आपण ही बॅग सोडली ना, तर पुन्हा कधी तुझ्या आईवर उपचार होणार नाहीत. तुझी बहीण आयुष्यभर अशिक्षित राहील आणि तू कायमच्या या घाणेरड्या भांड्यांमध्ये अडकून राहशील, भांडी घासत राहशील. अमितचे शब्द धीरजच्या हृदयात सूर्यासारखे घुसत होते, पण तरी त्याने बॅग घट्ट धरून ठेवली. माझी आई जर चुकीच्या पैशांवर वाचणार असेल तर मला ते जगणं नको आहे. धीरज शांतपणे ठाम आवाजात म्हणाला, वडिलांनी मला शिकवलंय की प्रामाणिकपणाची किंमत कधी कमी होत नाही. अमित संपत नाही. म्हणून रागाने धीरजचा हात झटकून सोडला. त्याने दात ओठ खात म्हणाला, तुला देव व्हायचं असेल तर हो, पण मला या मूर्खपणात ओढू नकोस. ही बॅग घेऊन मी पोलिसांकडे जाणार नाही. अमितने आजूबाजूला पाहिलं. गल्ली अजूनही ओसळलीच होती. तो थोडं पुढे गेला, मग परत फिरून म्हणाला, एक शेवटचा शब्द म्हणतोय धीरज, ही बॅग जर तू पोलिसांकडे दिलीस तर सगळे तुला चोर समजतील, तुला तुरुंगात टाकतील, तुझ्यावर केस चालेल आणि शेवटी काहीच मिळणार नाही. याचा विचार कर परत एकदा. हे बोलून अमित रागाने तिथून निघून गेला. त्याच्या पावलांचा आवाज अंधारात मिटत गेला. धीरज एकटाच त्या गल्लीत उभा राहिला होता, अंधारात. एका हातात कोट्यावधींची अब्जावधींची पिशवी धरलेली होती आणि दुसऱ्या हातात त्याच्या नशिबाची ताकद होती. थोड्याच वेळात 60 वर्षांच्या वयामुळे त्याचे पाय पुढे जाणे नाकारत होते. भीती, शंका आणि असुरक्षिततेची भावना एकाच वेळी त्याला व्यापून टाकल्या. अमित ठीक आहे का, हा प्रश्न त्याच्या मनात घोळत होता. गरीब माणसाला पोलीस स्टेशनवर विश्वास ठेवता येतो का? पण त्यावेळी त्याला त्याच्या आईचा खोकला आणि वडिलांचे शब्द आठवले. तो दीर्घ श्वास घेत धीर धरला आणि ठरवलं, काय होईल ते पाहू, पण वाईट मार्ग निवडणार नाही. त्याने पिशवी खांद्यावर टाकली आणि मुख्य रस्त्याकडे चालू लागला. रस्ता लांबट होता आणि वेळ होती रात्री 3 वाजून अर्धा तासाची. कधी कधी एखादी कार जोरात पुढे निघायची, तर कधी एखादा माणूस रस्त्याच्या कडेला डोलत उभा असायचा दिसत होता.
प्रत्येक सावली त्याला संशयास्पद वाटायची. त्याला असं वाटायचं की कोणीतरी त्यालाच पाठलाग करत आहे. रस्त्याने चालताना बॅग अधिक घट्ट धरायचा. अखेर तो पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीसमोर पोहोचला. बाहेरचा दिवा मंद प्रकाश देत होता. फलकावर पांढऱ्या अक्षरात लिहिलं होतं, पोलीस ठाणे. धीरज काही सेकंद तिथेच थांबला. हे ठिकाण त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं वळण ठरणार होतं आयुष्यातील. तो आत शिरला. डेस्कवर बसलेला एक हवालदार जांभई देत कागद चोळत होता. काय पाहिजे म्हणाला. त्याने डोकं वर करत धीरजचा कसा कोरडा पडला होता. वरती न बघता विचारलं, काय पाहिजे. तरी त्याने स्वतःला सावरलं. साहेब, तो हळू आवाजात म्हणाला, मला ही बॅग कचऱ्यात सापडली आहे. हवालदाराने मान वर केली. त्याची नजर धीरजच्या फाटलेल्या कपड्यांवर, जखमी हातांवर आणि मग त्या महागड्या बॅगवर गेली. तो क्षणभर थंड झाला. काय आहे त्यात, त्याने संशयाने विचारलं. धीरजने थरथरत बॅग उघडली. हिऱ्यांची चमक त्या खोलीत पसरली. हवालदार ताठ बसला. त्याने लगेच इन्स्पेक्टरला बोलवलं. इन्स्पेक्टर आला. त्याने बॅग तपासली आणि धीरजकडे पाहत विचारलं, तुझं नाव काय आहे, काय काम करतोस आणि हे काय आहे, ही बॅग तुला नेमकी कुठे मिळाली. धीरजने संपूर्ण घटना अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रामाणिकपणे सांगितली. अमितबद्दलही एकही शब्द लपवला नाही. इन्स्पेक्टर त्याचं सगळं लक्षपूर्वक ऐकत होता. बोलणं संपलं की तो काही सेकंद शांत राहिला. मग म्हणाला, माहितीये का, आजकाल असे लोक फार कमी उरले आहेत जे इतकी संपत्ती, अब्जावधीची संपत्ती मिळूनही ती परत करायला तयार होतात. तो थोडा थांबला आणि पुढे म्हणाला, पण कायदेशीर प्रक्रिया आहे, तोपर्यंत तुला चौकशीसाठी इथेच थांबावं लागेल. हे ऐकता धीरजच्या मनात भीतीची एक लहर उमटली आणि तरीही त्याने मान डोलवली. ठीक आहे साहेब, तो शांतपणे म्हणाला. धीरज पोलीस ठाण्याच्या लाकडी बाकावर बसलेला होता. डोळे उघडे होते, पण मनात झोपही होती आणि चिंता पण होती. रात्र हळूहळू जात होती. भिंतीवर घड्याळ टिकटिक करत होतं. प्रत्येक सेकंद आठवण करून देत होतं. इन्स्पेक्टर आणि 2 हवालदार मागच्या खोलीत बॅग तपासत होते. धीरजच्या मनात वारंवार एकच विचार येत होता, मी काही चुकीचं केलंय का. पण त्याला त्याचं उत्तर कधीच मिळत नव्हतं, कारण सत्य कधीच चुकत नाही. सकाळचे 5 वाजले आणि इन्स्पेक्टर साहेब बाहेर आले. त्याच्या चेहऱ्यावर कठोरपणा नव्हता, पण गांभीर्य आणि आदर होता. धीरजला पाहून तो म्हणाला, धीरज, ही बॅग एका मोठ्या ज्वेलरची आहे. धीरजने मान डोलवली. काल रात्री त्याच्या गाडीतून ही बॅग चोरीला गेली होती. चोर घाबरून तो हॉटेलच्या मागच्या बाजूला कचऱ्यात टाकून पळाला. हे ऐकताच धीरजच्या मनात सगळं स्पष्ट झालं. इन्स्पेक्टर पुढे म्हणाला, ज्वेलर साहेब थोड्याच वेळात इथे येणार आहेत, तोपर्यंत तुला इथंच थांबावं लागेल. धीरज पुन्हा बाकावर बसला. थोड्याच वेळात पोलीस ठाण्यावर एक महागडी कार येऊन थांबली. दरवाजा उघडला. पांढऱ्या शुभ्र कपड्यात महागड्या घड्याळांसह एक सुमारे 55 वर्षांचा गंभीर व्यक्ती आत आला. त्याच्या चेहऱ्यावर रात्रीच्या धावपळीचे थकव्याचे निशाण स्पष्ट दिसत होते. चिन्ह दिसत होते. इन्स्पेक्टरने त्याला आदराने खुर्ची बसायला दिली. हीच ती बॅग आहे साहेब, इन्स्पेक्टर म्हणाला. ज्वेलरने बॅग पाहिली, हिऱ्यांकडे एक नजर टाकली आणि दीर्घ श्वास सोडला. देवाचे लाख लाख उपकार, तो म्हणाला. ही बॅग गेली असती तर माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. मग त्याची नजर हळूहळू धीरजकडे वळाली. हा तो मुलगा, त्याने विचारलं. हो साहेब, इन्स्पेक्टर म्हणाला. यानेच ही बॅग प्रामाणिकपणे आणून दिली आहे. ज्वेलर धीरज समोर आला. त्याच्या डोळ्यात आदर आणि कृतज्ञता दिसत होती. बेटा, तो म्हणाला, तुला माहीत आहे का या बॅगची किंमत किती आहे ते. धीरजने नम्रपणे मान खाली घातली नाही. साहेब, मला फक्त एवढंच माहिती आहे की ही माझी नाही ही बॅग. ज्वेलर थोडा थांबला. आजकाल लोक 1000 रुपयांसाठी खून करतात. तो हळू आवाजात म्हणाला, तू कोट्यावधींची बॅग परत करतोस. तो खिशातून चेकबुक काढू लागला. हे घे, तो म्हणाला. ही माझी कृतज्ञता आहे. जितकी रक्कम लिहिशील तितका मी देईन. धीरज थोडा दचकला, पण लगेच दोन्ही हात जोडले. नको साहेब, तो म्हणाला. मी हे बक्षीस मिळवण्यासाठी मी हे काम केलेलं नाहीये, हे माझं कर्तव्य होतं. ज्वेलरने आश्चर्याने इन्स्पेक्टरवर पाहिलं. इन्स्पेक्टर हलकेच हसला. साहेब, तो म्हणाला, हा मुलगा खरंच वेगळा आहे, प्रामाणिक आहे. तेवढ्यात पोलीस ठाण्याच्या दरवाजात एक ओळखीचा चेहरा दिसला. तो अमित होता. त्याचा चेहरा फिक्कट पडलेला होता. डोळ्यात भीती आणि पश्चाताप दोन्ही दिसत होते. इन्स्पेक्टरने त्याला पाहताच विचारलं, तू कोण. अमित थरथर कापत म्हणाला, साहेब, मला या बॅगबद्दल सगळं माहिती आहे. धीरज चकित झाला. अमित पुढे आला आणि मान खाली घालून म्हणाला, मी चुकीचं केलं साहेब. मी धीरजला ही बॅग लपवायला सांगितलं होतं. आपण घेऊन जाऊ असं सांगितलं, पण त्याने माझं ऐकलं नाही. इन्स्पेक्टरने धीरजकडे पाहिलं आणि मग अमितकडे पाहून म्हणाला, म्हणजे तू त्याला गुन्हा करायला प्रवृत्त केलास. अमित काहीच बोलू शकला नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
ज्वेलरने हा सीन पाहून गंभीर आवाजात म्हटलं, चूक कबूल करणं हीही धाडसाची गोष्ट आहे. पण प्रामाणिकपणाचं नेहमीच जास्त किंमत असते. धीरज मात्र शांत बसला होता. त्याला अमितबद्दल रागही वाटत होता, पण थोडीसं दया पण वाटत होती. पोलीस ठाण्यात एकदम शांतता पसरली. घड्याळाची टिकटिक आणि अमितच्या हुंकाऱ्याचा आवाज त्या शांततेत अजून खोल होत होता. इन्स्पेक्टरने अमितकडे गंभीर नजरेने पाहिलं. तू पुन्हा केला नाहीस, तो म्हणाला. पण गुन्हा करायला प्रवृत्त केलंस ही कायद्याची चूक आहे. अमितने दोन्ही हात जोडले. साहेब, मी गरीब आहे. माझ्याकडून चूक झाली असेल तर मला माफ करा. इन्स्पेक्टर, मला थोडा वेळ विचारायला द्या. मग ज्वेलर पुढे आला. इन्स्पेक्टर साहेब, थोडं शांत होऊन म्हणाला, या प्रकरणात माझी बॅग परत मिळाली आहे. मला कुणावरही कोणत्याही प्रकारची कारवाई करायची नाहीये. इन्स्पेक्टरने त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं. ज्वेलर पुढे म्हणाला, पण मला या मुलाला शिक्षा नाही तर संधी द्यायची आहे. तो धीरजकडे बघत म्हणाला, बेटा, तुझ्यासारखा प्रामाणिक माणसाची मला गरज आहे. माझ्या ज्वेलरच्या दुकानात, कंपनीत मी तुला नोकरी देणार आहे. पगार, सुविधा आणि सन्मान सगळं काही मिळेल तुला. धीरजच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. त्याला काही वेळ विश्वासच बसत नव्हता. हे सगळं त्याच्यासोबत घडत होतं. तो हळू आवाजात म्हणाला, साहेब, मी हॉटेलवर भांडी धुणारा मुलगा आहे. मला काहीच येत नाही. ज्वेलरने हलक्या आवाजात सांगितलं, प्रामाणिकपणा हा सगळ्यात मोठा गुण असतो बाळा. तो म्हणाला, कौशल्य शिकवता येतं, पण इमानदारी शिकवता येत नाही. ती संस्कारातूनच येते. इन्स्पेक्टरने फाईल बंद केली. आजपासून ही केस बंद. तो म्हणाला. धीरज आणि अमित पोलीस ठाण्याबाहेर आले. सकाळचा सूर्य हळूहळू उगवत होता. धीरजला तो सूर्य पहिल्यांदाच नवीन वाटत होता. अमितने डोळे पुसले. माफ कर धीरज, मी तुझ्यासारखा प्रामाणिक राहू शकलो नाही. धीरजने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाला, चूक सगळ्यांकडूनच होते. पण ती सुधारण्याची हिंमत फार मोठी असते. फार कमी लोकांकडे असते. काही आठवड्यातच धीरज स्वच्छ कपड्यात आत्मविश्वासाने ज्वेलरच्या ऑफिससमोर उभा राहिला. त्याची आई पहिल्यांदाच हसत होती. कारण तिचं ऑपरेशन यशस्वी झालं होतं. बहीणही पुन्हा शाळेत जाऊ लागली होती. घरात आता दारिद्र्य नव्हती, तर आशा होती. धीरज रोज सकाळी कामाला निघताना वडिलांच्या फोटोसमोर उभा होई आणि मनात म्हणायचा, बाबा, तुमची शिकवण मी जपली, संस्कार जपले. कधीकधी तो हॉटेलजवळ जाताना मागे वळून पाहायचा, जिथे कधी त्याने आपले आयुष्य भांडी घासण्यात घालवलं होतं. पण आज मात्र त्याच हॉटेलच्या समोरून जाताना त्याचं पावलं कुठेही ताणलेली नव्हती. कारण त्याला माहीत होतं की संपत्तीने आयुष्य बदलतं, पण प्रामाणिकपणाने नशीब बदलतं. आणि याचं धीरजच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं यश होतं. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. तुम्हाला काय वाटते? धीरजने जे काही केलं ते योग्य होतं की अयोग्य? प्रामाणिकपणाचं योग्य फळ त्याला मिळालं होतं. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते? कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत धन्यवाद.